ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में विभागीय आयुक्त कार्यालय के सामने आमरण अनशन किया गया। सुरू मासाजोग के सरपंच संतोष देशमुख की बेरहमी से हत्या करने वाले आरोपियों की गिरफ्तारी के लिए मराठा क्रांति मोर्चा के नितिन कदम पाटिल ने अनशन शुरू कर दिया है। जब तक आरोपी गिरफ्तार नहीं हो जाता तब तक भूख हड़ताल जारी रहेगी। देखिए उन्होंने क्या कुछ कहा। दिनांक 9 डिसेंबर रोजी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख केस तालुका बीड जिल्हा ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। ती हत्या करताना त्यांनी क्रूरता केली होती, त्यांचं अपहरण केलं होतं, त्यांची हत्या केली, त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका केली होती। एवढे होऊन सुद्धा तो त्याच्यामधला मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्याला अटक झालेली नाही। आणि मी मुख्यतः 2 मागण्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये की धनंजय मुंडे यांच्यामुळेच तो वाल्मिक कराड जो आहे तो गुंडगिरी करतोय, त्याला अटक करण्यात यावी, धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात यावा। आम्ही उपोषणाला बसायच्या आधी 12 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं विभागीय आयुक्तांना, ते सरकारला दिलं होतं मुख्यमंत्र्यांना की धनंजय मुंडेचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये। तरी सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे। ते आम्हाला टाळताय, मराठा क्रांती मोर्चाला घरी धरत नाहीये। फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे धनंजय मुंडेला पाठीशी घालताय। अजूनही 4 आरोपी अटकेत आहे, 2 आरोपी फरार आहे। वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। तो का झालेला नाहीये? त्या धनंजय मुंडेचा वरदस्त असल्यामुळे। आणि माझी दुसरी मागण्या होत्या की संतोष देशमुख स्वर्गीय यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक 1 कोटी रुपयाची मदत करण्यात यावी। यांनी कुठल्याही मागण्या अजून मान्य केलेल्या नाहीये। विभागीय आयुक्त कार्यालय गृह विभागावर ढकलतंय, गृह विभाग यांच्यावर ढकलतंय। हे ढकलाढकलीचं कारण करताय पुढं। याच्या पुढची भूमिका काय राहणार जर समजा नाही झाली? माझ्या मागण्या नाही, जोपर्यंत मान्य होणार नाही मी तोपर्यंत उठणार नाही। आपलं नाव? नितिन कदम पाटील। जय शिवराय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी मानवतेला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। एवढं घडल्यानंतर सुद्धा 4 आरोपी फक्त आतापर्यंत लोकांच्या रेट्यामुळं त्या ठिकाणी अटकेत आहे, पण 2 मुख्य जे आरोपी अजून आहेत त्यांना अजून अटक झालेली नाही आहे। पण यांना का पाठीशी घालते राज्य सरकार असेल? आणि जो सरपंच आहे ते खास करून ते बीजेपीचे सरपंच होते, हे समजून घ्या। बीजेपीच्या सरपंचाला जरा बीजेपी सरकार न्याय देऊ शकत नसेल तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना कधी न्याय मिळणार आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। एवढे आज 11वा दिवस आहे, म्हणजे आज 11 दिवस उलटून सुद्धा मुख्य आरोपी त्या ठिकाणी अटकेत झाले नाही। नुसता त्या विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही 3-4 दिवस त्या ठिकाणी या मागण्या लावून धरण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी फक्त सुरेश अण्णा धस असतील, संदीप क्षीरसागर जी असेल, या 2 व्यक्तींनी त्या ठिकाणी किंवा जितेंद्र आव्हाड असतील या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। पण राज्य सरकार कुठल्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावत नाहीये। एवढी मोठी बीड जिल्हा असेल किंवा परभणी जिल्हा असेल, या 2 ठिकाणच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या दोन्ही घटनेच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचा आम्ही निषेध नोंदवतो। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आमचे मित्र मुख्य समन्वयक नितीनजी कदम पाटील या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करताय। या 2-4 मागण्या ज्या काही आरोपींना तुम्ही तात्काळ अटक करा, त्यांना फाशी शिक्षा द्यावी। या ठिकाणी मी आज सांगेल की उज्ज्वल निकम साहेब यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली पाहिजे आणि हा जो काही खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे। येत्या 15 ते 1 महिन्याच्या आतमध्ये आरोपींना जर फाशी झाली तर बाकीच्या जे गुंडगिरी करणारे जे लोक आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर एक आळा बसेल। तर अन्यथा अशा घटना वारंवार होत राहील। प्रत्येक वेळेस लोकांनी उपोषण करायचं, रस्त्यावर यायचं, राज्य सरकारनं फक्त आश्वासनं द्यायची, हे कुठं थांबलं पाहिजे। सरकार कोणाचं असू द्या, त्या ठिकाणी जे सीएम असेल, जे गृह विभाग असेल त्यांनी तात्काळ आरोपीवर कारवाई करायला पाहिजे। आणि आज याची परिस्थिती नाजूक आहे। 3 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना चक्कर येते। आम्ही विभागीय आयुक्ताच्या समोर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बसलेलो आहोत। तर माननीय विभागीय आयुक्तांनी तात्काळ याची दखल घेतली पाहिजे, कडक कारवाई त्या ठिकाणी करायला पाहिजे। बीड जिल्ह्याचे कलेक्टर आहे त्यांना आदेश करायला पाहिजे की जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी अटक करावी। ही मागणी जर आपली मान्य झाली तर आम्ही पुढचा विचार करू, नाही तर अन्यथा हे उपोषण असंच चालू राहील। सकल मराठा समाज क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। विजय काकडे पाटील, मराठा क्रांति मोर्चा मुख्य समन्वयक। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।